नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण दर्श अमावस्या तसेच दीप अमावस्या या दिवसाच्या शुभ मुहूर्त, पूजा, पितृपक्ष पूजा या सर्व बाबींची माहिती पाहणार आहोत। याच अमावस्यानंतर आषाढ महिना संपून श्रावण महिन्याला सुरुवात होते। या अमावस्येला सर्वांच्या घरातील, मंदिरातील सर्व दिव्यांची रोषणाई चकचकाकी केली जाते। दिव्यांची आरास लावतात। सर्व दिव्यांना या दिवशी आनंदाने पूजले जाते। म्हणूनच या अमावस्येला दीप अमावस्या असेही म्हटले जाते। धार्मिक माहितीनुसार दर्श अमावस्या हा पितरांची पूजा करण्याचा दिवस मानला जातो। या दिवशी आपण आपल्या पितरांना दीप प्रज्वलन करायचे असते। तर्पण, पिंडदान, पंचबली, कर्म, खीरदान, अन्नदान करून आपल्या पितरांचा आशीर्वाद तुम्ही या दिवशी घ्यायचा असतो। या दिवशी पितरांना मोक्षप्राप्ती होते। दर्श अमावस्या ही हिंदू कॅलेंडरमध्ये चंद्र नसलेली रात्र। या दिवशी चंद्र पूर्णपणे अदृश्य असतो। हिंदू धर्मात याला खूप महत्त्व आहे। हा चंद्र दर्शनाच्या दिवशी अमावस्या दिसल्यानंतर लोक या दिवशी उपवास करतात। या दिवशी गायत्री मंत्र पठण केल्याने, भगवान शंकराची पूजा अर्चना केल्याने सुखप्राप्ती होते। अशा अमावस्या काळात भगवान शंकराची पूजा करावी। ही अमावस्या ऑगस्ट महिन्यातील 4 ऑगस्ट 2024 रोजी आलेली आहे। या अमावस्येला श्रावण सुरू होत असतो। शुभ मुहूर्त आणि वेळ पाहिल्यावर अमावस्या तिथी शनिवार दिनांक 3 ऑगस्ट दुपारी 3:50 सुरू होऊन दुसऱ्या दिवशी रविवारी 4 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 4:43 समाप्त होते। रविवारी सूर्योदय सकाळी 6:16 आणि सूर्यास्त हे सायंकाळी 7:13 होईल। या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर नदीच्या पाण्यात स्नान करावे, सूर्यदेवाला जल अर्पण करावे, आपल्या पितरांना स्मरण करावं, दान करावे, अन्नदान करावे। जर श्राद्ध करायचे असेल तर दुपारी 12 ते 2:30 या वेळेत करावे। हा उत्तम समय मानला जातो। या अमावस्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा जरूर लावा। अमावस्या रात्री भगवान शंकराची आराधना करावी, जप करावा, दीप प्रज्वलन करावे। याने सुख, शांती, समाधान लाभते। शंकराची मनोभावे पूजा करावी। या अमावस्या दिवशी रवी पुष्पयोग असणार आहे। अशा प्रकारे दीप अमावस्या साजरी करायची आहे। तर ही होती दीप अमावस्या व तसेच दर्श अमावस्या याविषयीची माहिती। यानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे। तर आपण श्रावण महिन्यातले श्रावण सोमवाराचे उपवास, पूजा विधी, शिवमोठ याविषयीची संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहोत। ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये तुमचे सजेशन सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद।